विजय असो। विधवा प्रथा बंद करण्यासाठी प्रतिज्ञा करत आहोत। आज आपण विधवा प्रथा बंद करण्यासाठी प्रतिज्ञा करत आहोत। मी अशी प्रतिज्ञा करते की मी अशी प्रतिज्ञा करतो की आजपासून मी कोणत्याही महिलेचा पती मृत्यू पावल्यास तिचे कुंकू पुसणार नाही, तिच्या बांगड्या फोडणार नाही, तिच्या गळ्यातील कोणतेही अलंकार काढणार नाही। ज्या महिलांच्या पतींचे निधन झाले आहे अशा महिलांना माझ्या घरगुती कार्यक्रमामध्ये सामावून घेऊन इतर महिलांप्रमाणे सन्मानाची वागणूक देईल। आजपासून विधवा प्रथा बंद करण्याच्या ऐतिहासिक वैचारिक लढ्यात माझा सहभाग असेल। जय हिंद। ममताबाई निवृत्ती कंसे। मी जाते कार्यक्रमाला कुठं कुठं, पण एवढं पहिल्यासारखं वाटत नाही मला जावं असं, पण आता आजपासून जाणार। अच्छा, ललिता विष्णू भोसले। माझ्या पतीचं निधन होऊन 22 वर्ष झाली। 22 वर्षामध्ये मला खूप काही अनुभव आले, पण त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त वाईट वाटण्यासारखे अनुभव म्हणजे लग्न कार्यात वगैरे असतात ना, तिथं प्रत्येक वेळी बाबा मागं सरकून उभा राहावा, पुढे जायचं नाही, हळद लावायची नाही, हे करायचं नाही, ते करायचं आणि लई वाईट वाटतं ना। त्यामुळे कुठं जाण्याची अशी इच्छा होत नव्हती, तरी सुद्धा मी 10 वर्ष कुठे गेले नव्हते। माझी मुलं फार लहान होती, मिस्टर गेले तेव्हा। पण त्याच्यानंतर मी असा विचार केला की आपण जर नाही गेलो तर आपल्या मुलांच्या लग्नात तरी कोण येणार, आणि म्हणून मी पुढे जायला लागले। तरी सुद्धा फक्त पुढे जाण्याचा अधिकार नव्हताच, पण आपलं समाविष्ट तरी आपलं होत होती मी, बाकी काय नाही। पण आजपासून आणखीन पुढे जाऊन मी काम करेन। एका ठिकाणी असंच आम्ही बारशाला गेलो होतो, आणि आता आमच्यासारख्या बायका जर गेल्या तर त्यांना ओटी भरायची नसते। त्यांनी म्हणायचं की ओटी भरायची नाही, तुम्ही जरा मागं सरकावू, जरा आम्हाला ओटी भरू द्या। अशा 6-7 बायकांनी ओटी भरल्या, आणि नंतर आम्ही कुणाला तरी असं म्हणलं की अहो माझी तेवढी ओटी भरा। मग त्यावेळेला मला फार वाईट वाटलं, तर त्याचं दुःख वाटत नाही। पण अलीकडच्या काळात लहान लहान मुलींनाच वैधव्य येतं, ते बघूनच इतकं गहिवरून येतं की आणि आयुष्य कसं काढायचं, आणि बोलवत नाही तो समाजात। बाजूने गेले तर म्हणतात नको जायला, नको तिच्याशी बोला, ही बुडकी गेली पुढनं काम होणार नाही। आणि त्या मुलींच्याकडे बघून एवढं गहिवरून येतं, म्हणजे स्वतः मला सुद्धा येतं की अशी वेळ मुलींच्यावर येऊ नये। वयामानानं झालं तर त्याचं दुःख नाही वाटत, त्याच्यासाठी ही प्रथा मोडणं गरजेचं होतं। ते आज काय झालं ते अगदी मनासारखं झालं। संध्या चंद्रकांत भोसले। मी जेव्हा एका कार्यक्रमामध्ये गेले तेव्हा ती लेडीज अशी उभी राही, मी माझी ओटी भरण्या अगोदर तिची मी ओटी घेतली, का तर मला खूप वाटलं। सर्व लेडीज जेव्हा तिच्या समोर आल्या तेव्हा तिला म्हणजे तिला वाईट वाटत होतं की मी तिला पाहिलं त्या लेडीजला की ती ओटी भरायसाठी ती थांबलेली। मी माझी ओटी मी साईडला ठेवली, पण तिची ओटी घेऊन मी भरली, का तर काही कारणाने तिला तिचा अधिकार पाहिजे होता, हे माझ्या मनात रुजून गेलं। म्हणून मला म्हणजे तेव्हा म्हणजे खूपच वाईट वाटलं। मी जेव्हा गेले ते माझे मावशीचे मिस्टर वारले, तेव्हा गेल्यानंतर आम्ही तिथं गेलो तेव्हा ते सगळा कार्यक्रम झाला, आणि जेव्हा नेण्याची वेळ आली त्या लोकांची अशी पद्धत आहे की जेव्हा ते प्रेत असतं तेव्हा त्या प्रेतावरच ते सगळं त्यांच्या द्यायचं असतं। तेव्हा त्या माझ्या मावशीचं ना हा स्वतःच्या ते, आणि लेडीज पण नाही आहे, जेंट्सच येऊन ते बांगड्या वगैरे फोडतात। बांगड्या गळ्यातलं फोडलं तिचं, म्हणजे जोडवी काढून घेतली। तिची इतकी अवस्था विचित्र होती की विचारू नको एवढी होती अवस्था। ती शेवट बेशुद्ध पडली, शुद्धीवर सुद्धा नव्हती। म्हणजे ही प्रथा अशी आहे की आज समाजासमोर असं का, समाजासमोर असं केलं नाही पाहिजे। समाजाने असं की जेंट्सनी लेडीजनी, कारण कशासाठी जर त्याच वेळेस जर तिचं काही झालं असतं तर म्हणजे असं वाटतं ना समाजात, म्हणजे की किती वाईट आहे हा प्रसंग। नाव शैला मारुती पवार।
आमच्या रूममध्ये ह्या बरेच वर्ष राहिल्या होत्या आणि त्यांचं मिस्टर वारले त्यावेळेला आम्ही एकत्रच राहत होतो. ते माझ्या मिस्टरांना भाऊ मानते ते आणि त्यांची लहानाची मोठी मुलं आमच्याच घरामध्ये झाली. त्यांच्या मुलीचं लग्न स्वतः आम्ही आमच्या हातानं केलं का तर त्यांना हळदी कुंकवात यायचं नाही म्हणून. प्रत्येक कार्यक्रम त्यांच्या मुलीचा आमच्या हातानेच आम्ही सर्व बनवलं. सगळं काय असेल पूजा वगैरे हळदी कुंकवाचं सगळं आम्ही आमच्या हाताने त्यांचा कार्यक्रम मुलीच्या लग्नातलं बनवलं. पण इथून पुढं अजून त्यांच्या मुलाचं पण व्हायचं. आता एवढं मला आणि अभिमान वाटतो की इथून पुढं तर त्यांच्या हातून कार्यक्रम व्हावा. त्यांच्या मुलाच्या लग्नाचा कुठलाही कार्यक्रम असू द्या एवढीच माझी इच्छा आहे. आजचा जो कार्यक्रम झाला ते अगदी छान झाला, मनापासून चांगला झाला. त्यांच्या मुलाचा तर इथून पुढं त्यांच्या हातून सगळा कार्यक्रम व्हावा एवढीच इच्छा आहे. होते आणि अशीच मैत्री झाली दोघींची खूप. आणि काही दिवसानं मी माझ्या घरी आली आणि तिचं पती देवज्ञ झाले. तर मला जावं लागलं वाठारच्या इथं स्मशानभूमीत. त्यावेळेस ती 3रा दिवस होता आणि 3ऱ्या दिवशी सगळ्या महिला तिच्यावर तुटून पडल्यासारख्या पडल्या की तिचं मणी मंगळसूत्र आज काढलंच पाहिजे. तर त्या प्रत्येक बाईला म्हणलं आधी त्यांना तरी सावरू द्यात आणि मग तुम्ही त्यांचं मंगळसूत्र काढा. त्याच्यावर त्या म्हणण्याप्रमाणे थांबल्या. पूर्णपणे मंगळसूत्र त्यांच्या गळ्यात आजही आहे. मला बरं वाटलं, सगळ्यांनी ऐकलं आणि ती आजसुद्धा मंगळसूत्र घालते. नाव सुमन सदाशिव जाधव आणि माझी द्वाडी कमल बबन कदम कडव्यामध्ये दिलेली आहे आणि ती विधवा झाली. सगळी रडते ती आणि हे काढून घ्या, तिचं मणी मंगळसूत्र काढून घ्या, काकण फोडा, जुडवी काढा. पण तिने काय केलं, एक बाई पुढं सरेपर्यंत तिने स्वतः बोटातून जुडवी काढली आणि गळ्यातील मणिमंगळसूत्र काढलं आणि देऊन टाकलं माझ्या हातात. परत मी तिच्या मुलीच्या हातात दिलं. पण असं धीट होती ती, कारण तिला ती नवरा असून तिला सुखच नव्हतं. नवरा 10 रुपयाचा मारायचा, हाणायचा. त्यामुळं तिनं ती मणिमंगळसूत्र स्वतः हातानं काढून दिलं आणि जोडवी पायातली तिने स्वतः काढली, माझ्या हातात दिली. मी तिच्या मुलीच्या हातात दिली. मला म्हटली काय वाटत नाही माझ्या नवऱ्याचं गेला काय नाही काय संपलं. कारण माझ्या मनाला पहिल्यापासूनच वेगळं काहीतरी असावं असं वाटायचं. कारण आमच्या सासूबाई पण विधवा आहेत. त्यामुळे कसं कुठला वाढदिवस असला, कुठलं काय कार्यक्रम असला तर सर्वजण म्हाताऱ्या माणसांना विचारून सर्व कार्यक्रम करतात. पण असं कुठला कार्यक्रम असला की प्रत्येकजण म्हणणार त्यांना नको, त्यांच्या हातनं कशाला करायचं लग्नाचं शुभ कार्य असल्यानंतर. पण मला कसं वाटायचं त्यांना जास्त अनुभव आहे, आपण सर्व गोष्टी त्यांना विचारून करतोय. मग त्यांनी जर स्वतः केलं तर काय होतं. या माझ्या मुलाचे, मुलीचे, चुल पुतण्यांचे वगैरे वाढदिवस असले ना तर ते म्हणणार नाही आम्ही नाही उठत, आम्ही का बरं उठायचं. पण मी नेहमी प्रत्येक वेळेला त्यांनाच पहिल्यांदा मान देणार. जरी माझ्या माहेरी जरी वाढदिवस असला, जरी साजरा केला तिथं, तरी माझ्या आईलाच पहिल्यांदा उठवणार. का तर बाबा आज आपण त्यांच्यामुळे आपण आवाज उभा आहे आणि आपण असं जर केलं तर त्यांचा आदर आपण काहीच ठेवू शकत नाही. त्यामुळे प्रत्येकाने आता तर हे आलं ना, म्हणजे माझ्या मनात जे होतं ना ते आता व्यक्त झालं, त्याच्याबद्दल मला खूप छान वाटतं. या आज प्रत्येकाला म्हणजे मान मिळाला पाहिजे, कारण आपल्यापेक्षा जास्त अनुभव त्यांना असतो. आणि ज्या लहान लहान मुली असतात त्या लग्न झाले की 6 महिन्यात 4 महिन्यात अशा होतात विधवा. मग त्यांनी काय करायचं. आज भरपूर वाटतं. आज दुसऱ्याच्या लग्नात आपण बहिणीच्या लग्नात आलोय, बाबा बहीण अशी करते, बहीण तशी करते, तशा त्या मुली करू शकत नाहीत. पण इथून पुढे त्यांना करायला मिळणार ना, त्याबद्दल एवढा आनंद प्रत्येकाला होणार आहे ना. सर्व असंच आनंदमय भरून जावं आणि प्रत्येक गोष्ट माणसाच्या मनात भरावी, माणसाने त्याला प्रतिसाद द्यावा आणि इथून पुढे सर्वांच्या मनात होत राहावं, एवढीच माझी इच्छा. झाला फाट्यावरती, पण ती म्हणजे अजून वर्ष श्राद्ध पण नाही झालं. पण तिचा मुलगा म्हणला की मला ही मान्य आहे, तू मम्मी जा कार्यक्रमाला, कोण काय म्हणतंय कोण काय ह्याच्याकडे लक्ष देऊ नको. तिला बोलायच्या आधीच तिला रडायला येतं, त्याच्यामुळे ती काय बोलली नाही. ती हळदी कुंकवाला आम्ही उठवलं त्यावेळेलाच तिचं हुर्द भरून आलेलं. प्रश्न आत्मसन्मानाचा आहे. म्हणजे जसं एक उठायला लागलं धाडस वाढतं आणि धाडस हे अशातच वाढणार. ती गेल्या नाही तर राज्यकारभार त्यांनी सांभाळला आपल्या राज्याचा, त्याची गरज होती त्यांना. म्हणजे ह्या परंपरा त्यांनी त्या काळात मोडून काढली. म्हणजे आता आपण हे बोलायला लागलोय, पण तेव्हा तर हे बोलणं सुद्धा फार अवघड होतं. तर ह्या अशा महिला
त्यानिमित्त आपण हे आयोजन केलंय. त्या आयोजकांचं खूप खूप मनापासून अभिनंदन आहे. असे कार्यक्रमासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती नेहमीच आपल्या बरोबर आहे.